आज दुपारी 1 वाजल्यापासून पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीवर जाऊन साखर कारखाना बंद पाडून त्याच ठिकाणी बसलेले आहे। मागणी साधी आहे, पहिली उचल विना कपात एक रकमी 3000 रुपये द्यावी। पांडुरंग कारखान्याचे जे सर्व आहेत प्रशांत परिचारक, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कधी काळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत विधानसभेची निवडणूक लढवलेली होती, त्याची जरा तरी जाणीव ठेवा। तुमच्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मताचा जोगवा मागितलेला होता, त्याची जरा जाण असावी। जिल्ह्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी विना कपात एक रकमी 3000 रुपयाची पहिली उचल जाहीर केलेली असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या जवळपास 59 साखर कारखान्यांनी कमीत कमी पहिली उचल 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3653 रुपये जमा केलेले असताना तुम्ही कोण लागून गेला? शेतकरी शोषिक आहे, तो गप्प बसतो। म्हणून जर का शेतकऱ्याची चेष्टा करणार असाल, त्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा शेतकरी कुडकुडत त्या ठिकाणी गव्हाणीवर बसलेले आहेत। पंढरपूर परिसरातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जरा जनाची नाही मनाची लाज ठेवा। हे शेतकरी तुमच्यासाठी इथं गव्हाणीवर बसलेले आहेत। उद्या सकाळी हातातलं जे काय असेल ते काम सोडा आणि सगळेजण पांडुरंग कारखान्यावर या। मी सुद्धा येणार आहे, बघू हा कारखाना कसा बोलत नाही ते। आता ही लढाई आर पारची आहे, मागं अजिबात हटायचं नाही। उसाला 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांचे नेते, यामध्ये प्रामुख्यानं आमचे सहकारी मित्र समाधान फाटे हे पंढरपूरच्या जवळ बाजीराव विहिरीजवळ गेल्या 4 दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे, परंतु प्रशासन कुठली मध्यस्थी करायला तयार नाही। दुसऱ्या बाजूला पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीमध्ये सकाळी 11 वाजेपासून सचिन पाटलांसहित आमचे सगळे शेतकरी संघटनेचे जे चळवळीतले सहकारी आहेत हे सगळे त्या ठिकाणी आंदोलन करतायत, परंतु कारखाना प्रशासन दखल घ्यायला तयार नाही। जिल्हा प्रशासन कारखानदारांमध्ये आणि आंदोलकांमध्ये मध्यस्थी करायला तयार नाही। तर अशाच पद्धतीनं चालत राहिलं तर उद्या शेतकरी आणि कारखानदार हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे। जर कारखानदार किंवा जिल्हा प्रशासन संगनमत करून जर का आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या ऊस आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासनानं मध्यस्थी करून जर का कारखानदार आणि आंदोलकांमध्ये योग्य तोडगा काढला नाही तर मी स्वतः पंढरपूरला 2 दिवसामध्ये येऊन आंदोलनाची सूत्र हाती घेणार आहे आणि जोपर्यंत उसाला दर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा सोडणार नाही। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी नेत्यांना विनंती करतो की सगळेजण आता पंढरपूरच्या दिशेने जाऊयात आणि या कारखानदारांची मस्ती उतरवू आणि या प्रशासनाच्या आणि सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। या निर्धारानं जशी ताकद आपण नागपूरला सगळ्यांनी दाखवली तशी ताकद एकदा आपण पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या या ऊस कारखान्यांना दाखवू आणि या कारखानदारांना आलेली मस्ती सगळेजण आता उतरवून दाखवू। ताबडतोब प्रशासनानं आणि कारखानदारांनी मार्ग काढावा, अन्यथा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही।